अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक अमरावतीचे निवडणुकीकरिता सभासद मतदार यादी नियमानुसार तयार करण्याबाबत अमरावती जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळाने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। अमरावती जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी बँक म्हणून शिक्षक सहकारी बँक ओळखली जाते, परंतु वादग्रस्त नोकर भरती, अवास्तव व्याजदर, जिल्ह्याबाहेरील सभासद व त्यांना कर्ज वाटप, थकीत कर्जदार, सभासदांना वागणूक व संचालक मंडळातील वादविवादामुळे ही बँक नेहमीच शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेत असते। शिक्षक बँक संचालक मंडळाचा कार्यकाल 23 नोव्हेंबर 2020 रोजी संपत आहे, त्यामुळे तत्पूर्वी सहकारी कायद्यानुसार निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे। सदर निवडणुकीकरिता तात्पुरत्या मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सहकारी कायदा व बँकेच्या उपविविधेनुसार पात्र सभासद मतदार हे निवडणुकीपूर्वी 2 वर्षे पूर्वी सभासद असणे गरजेचे आहे, परंतु विहित मुदतीनंतर सभासद झालेल्या सभासदांचा सुद्धा मतदार यादीत समावेश करण्यात येत असल्याची बाब सभासदांच्या लक्षात आली असून अशा प्रकारे सभासद मतदार यादीत प्रचंड घोळ करण्यात येत असल्याची बाब अनेक सभासदांनी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली। त्या अनुषंगाने मतदार यादीत नियमानुसार तयार करून सहनिबंधक कार्यालयामार्फत तपासणी करून प्रसिद्ध करण्यात यावी व बँकेचे उपविविधेनुसार असलेल्या सभासद प्रकारामुळे 10(1) शिक्षक सभासद व 10(2) शिक्षकोत्तर कर्मचारी सभासद याप्रमाणे स्वतंत्र मतदार यादी प्रकाशित करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। आज शिक्षक बँकेच्या सभासदांच्या वतीने विविध संघटनांचे पदाधिकारी आज या ठिकाणी एक शिक्षक बँकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये निवेदन देण्याकरिता आलो। शिक्षकांची लिस्ट आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लिस्ट हे वेगवेगळी असावी, नियोजनबद्ध, सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने असावी। मागील निवडणुकीमध्ये बराच घोळ करण्यात आला, तो घोळ यावेळेस होणार नाही याची काळजी कार्यालयाने घ्यावी आणि ही जबाबदारी या कार्यालयाची असून ती कार्यालयाने ती जबाबदारी स्वतःकडे निश्चित करावी आणि त्या दृष्टीने यादी तयार करण्यात यावी। याकरिता निवेदन देण्याकरिता आम्ही या कार्यालयात आज आलेलो आहोत आणि कार्यालयाला तशी कल्पना दिली तर उद्या जर चुकीची यादी झाली तर कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहील आणि सदनशीर मार्गाने आम्हाला पुढची पायरी नाइलाजास्तव ओलांडावी लागेल हे आम्ही स्पष्ट सांगितलं। निवेदन देतेवेळी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष व शिक्षक सहकार नेते राका वानखडे, माजी अध्यक्ष व शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस विलास देशमुख, माजी उपाध्यक्ष व शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल कोल्हे, शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष प्रभाकर झोड, शिक्षक व केंद्र प्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील, उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जावेद इक्बाल जोहर, शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष सुरेश चिमनकर, बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद खाकसे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा समन्वयक सूरज वाघमारे, शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष राजा राजनकर, पंडित भोयर, अजय अडिकने, नितीन वाटाने व बहुसंख्य शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते। माननीय सहनिबंधक साहेब यांची भेट घेण्याकरता मी आलो इथं आणि मतदार यादी जी बँकेची होऊन राहिली आहे ही कायद्यानुसार, सहकारी कायद्यानुसार आणि बँकेच्या उपनिधीनुसार तयार करावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही साहेबांना दिलं। आज साहेब भेटले नाहीत, परंतु त्यांचे जे कार्यालयीन कर्मचारी आहेत त्यांच्याकडे आम्ही दिलं। उद्या परत आम्ही जाऊन साहेबांना भेटणार आहोत की यादीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ होऊ नये, यादी हे नियमबद्ध असावी, कायदेशीर असावी आणि तशा प्रकारचं त्यांचे जे असिस्टंट आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिला की कायद्यानुसार आता यादी तयार होईल, चुकीची यादी होऊ नये जेणेकरून प्रत्येक सभासदाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि चुकीची यादी झाल्यास याची सर्व जबाबदारी कार्यालयात राहील अशी म्हणून आम्ही कल्पना दिली आहे लेखी निवेदनामध्ये। SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता चूर्णे येथून मारुती पाटणकर यांचा वृत्तांत।